स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना नमस्कार. आज आपल्या जिल्हा परिषद शाळा बागणी नंबर 2 येथे नवरात्री निमित्त आयोजित मुलाखत आधुनिक दुर्गांची या उपक्रमांतर्गत बागणी गावाच्या प्रथम नागरिक व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच उपस्थित सौ तृप्ती संदीप हवालदार मॅडम उपस्थित आहे. सर्वप्रथम आमच्या 6वी वर्गाच्या आणि शाळेच्या वतीने आदरणीय मॅडमचे सहर्ष स्वागत. आज मुलाखत घेणार आहोत. आपण ती खुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती. नमस्कार, माझे नाव श्रद्धा संदीप पाटील. नमस्कार, माझे नाव हुमेरा जावेद. आम्ही दोघे आज तुमची मुलाखत घेणार आहोत. तुम्ही ती खुलासपणे मुलाखत द्यावी ही विनंती. तुमचे नाव काय? माझे नाव तुमचे शिक्षण किती झाले आहे? BSc केलेलं आहे. ग्रॅज्युएशन केमिस्ट्री विषय होता माझे. ग्रॅज्युएशन नंतर PG DMA हा कोर्स केला. शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या त्यावर तुम्ही काय केले? शिक्षण घेताना आम्हाला काही फारसं काही अशा अडचणी आल्या नाही. त्यांच्या काही असं करावंच काही लागलं नाही. पण काय व्हायचं म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये सर्व्हिसला होते, त्यामुळे आम्हाला कसं बदली शिफ्ट व्हायला लागायचं. त्यामुळे शाळा बदल, शिक्षकांच्यात बदल व्हायचा, मित्रमैत्रिणींच्यात बदल व्हायचा, ते तेवढंच व्हायचं. बाकीचं असं काय आम्हाला तुमच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती कशी? माझ्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती देताची सुटली. म्हणजे आम्ही मध्यम जन्म घेतलेला आहे. असं म्हणजे काय आम्ही काही जास्त श्रीमंत पण नव्हतो किंवा गरिबी नव्हतो. मध्यमवर्गीय कुटुंब कसे राहतात तसे आम्ही आपल्या राहत होतो सुखात. लहानपण पण माझं म्हणजे असं निसर्गात आम्ही खेळायचो, बागडायचो. तुम्ही तुमच्याच कसं आता टीव्ही, मोबाईल असं साधनं आहेत मनोरंजनाची, तशी आमच्या काही त्यावेळेला नव्हती. टीव्ही होता पण 1-2च चॅनेल असायचे, दूरदर्शन, गेम वगैरे असे असायचं. पण असं मग आम्ही मैदानी खेळ वगैरे खेळायचो. सुट्टीच्या दिवशी चित्र वगैरे काढायचो, रंगवायचो. आईला आम्ही कामात मदत करायचो. असा म्हणजे आमचा सुट्टीचा दिनक्रम असायचा. लहानपणाची परिस्थिती बेताची सुट्टी, पण लहानपण माझं सुखात आनंद आहे. तुमच्या सदस्य आहे? माझ्या कुटुंबात आता सासरी 15 सदस्य आहोत. आम्ही मी, माझे पत्नी, माझी 2 मुलं, सासू सासरे, दोघं जाऊ बहिणींच्या 2 जण आणि मुलं, असं म्हणजे 15 सदस्यांचा आमचा सुखी परिवार आहे. तुम्हाला सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली? सामाजिक कार्याची आवड म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या घराण्याला राजकीय परंपराच आहे असं म्हणले तरी वावड नाही. कारण माझे सासरे पूर्वी बागणी गावचे उपसरपंच त्यांनी काम पाहिलेलं, खूप चांगलं काम केलेलं. सामाजिक कार्याचे चांगले उत्तम करत असतात नेहमी. तसंच आता सुद्धा म्हणजे कंटाळी गाव समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत सासरेमध्ये. आणि माझे पती प्रसिद्ध वीर यांचा पण सामाजिक कार्यात म्हणजे चांगल्या मोलाचा सहभाग असतो. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात, राजकारणात म्हणजे त्यांच्यापासून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे म्हणजे मला सामाजिक कार्याची म्हणजे आवड निर्माण झाली. सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारताना तुम्हाला कसे वाटले? जबाबदारी स्वीकारताना थोडं पहिल्यांदा तर आम्ही घाबरल्यासारखं झाल्या, गोंधळल्यासारखं झालं, टेन्शन आलेलं नाही असं नाही. पण आता कसं तरी 2 वर्षाचा अनुभव येतोय. या 1.5-2 वर्षात सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणा, असतील उपसरपंच, सर्व कर्मचारी असं मला खूप चांगल्या पद्धतीने असं सहकार्य लाभलं. त्यामुळे म्हणजे या सगळ्या सहकार्यात खूप चांगले 1.5 वर्षात आमचं काम चालले. सगळे गावामध्ये सगळे पायाभूत ज्या सुविधा असतात, सांडपाण्याच्या किंवा रस्त्याच्या खडीकरण, मुद्रीकरण, टेबल बसवणे, असे बऱ्याच म्हणजे गोष्टी असतात. त्या सर्व आम्ही ठोकपणे चांगल्या बजावलेल्या आहेत. सर्व योजना ज्या शासनाच्या आहेत त्या सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि इथून पुढे पण काम करत राहणार आहे. म्हणजे जास्त करून आम्ही सौर ऊर्जेवर चांगला भर दिलेला आहे. ग्रामपंचायतीने आमच्या सौर पॅनल आणि ग्रामसचिवाची इमारतीवर पण सोलर पॅनल बसवलेला आहे. तसेच जल स्वराज्य
हाऊस जे पाण्याचं असते पंप हाऊस ते पण आम्ही तिथं पण सोलार बसवलेले आहे. ठिकठिकाणी रस्त्याला पण आम्ही सौर ऊर्जेवर चालणारे जे पथदिवे आहेत ते सुद्धा म्हणजे आम्ही बसवलेलं. म्हणजे सौर उपकरणे कसं पर्यावरणाला हानिकारक नसतात, त्यामुळे हा सौर ऊर्जेचा जो पर्याय आहे ऊर्जेचा तो खूप चांगला आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त करून आम्ही ग्रामपंचायतीने भर दिलाय. आणि इथून पुढे सुद्धा आमच्या अंगणवाडीच्या आमच्या बागणी गावातले दोन अंगणवाडी आहेत तिथे सुद्धा आम्ही सोलार पॅनल आम्ही बसवणार आहोत. त्या सरपंच म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत? महिला सरपंच म्हणून मला असं आजपर्यंत काही अडचणी अशी काही आलेल्या नाहीयेत. आणि कसं आहे, मला मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच म्हणा असतील किंवा सर्व ज्येष्ठ मंडळी जे आहेत नेते मंडळी त्यांचं मला नेहमी चांगलं मार्गदर्शन सल्ला नेहमी चांगला लागत असतो. आमचे जे प्रमुख नेते आहेत जे माजी सरपंच होते आधी राजेंद्र पवारप्पा त्यांचाही आम्हाला नेहमी चांगला मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन मला नेहमी लागत आलेले आहे. तसेच माझे सासरे त्यांचाही मार्गदर्शन सल्ला लागत असतो. म्हणजे या सर्वांचा म्हणजे चांगलं सहकार्य लागत असल्यामुळे मला असं अडचण अशी कधीच काही मला भासली नाही. कौटुंबिक जबाबदारी व सामाजिक जबाबदारी पार पाडताना ताळमेळ कसा होतो? कौटुंबिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी पार पाडताना ताळमेळ बसतो नाहीच नाही. जर आपलं योग्य नियोजन पद्धतीनं आपण जर काम केलं तर ताळमेळ बसतो. जर एखादं काम जर गावात सकाळी लवकर असेल तर जरा सकाळी लवकर जर आवरून गेलं आणि तिथल्या म्हणजे तिथलं पण काम होते नाही असं नाही होतं. त्यामुळे आपल्यावर डिपेंड राहते की आपण काम कसं करतोय. आळत जर आपण सर्व व्यवस्थित वेळेत केली तर नक्कीच ताळमेळ बसतो. नाही कुटुंबाकडे दुर्लक्ष होते असं काही नाही. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी माझी आता मोठी आहे, बीटेकला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सला फर्स्ट इयरला आहे आता सध्या. आणि मुलगा 9वीला आहे. दोन्ही मुलं मोठी असल्यामुळे त्यांचं असं मला काही फारसं काही करावं लागत नाही. आणि घरात तशी एकत्र कुटुंब असल्यामुळं जरी मी बाहेर कामानिमित्त बाहेर गेले तरी पण म्हणजे कोणी ना कोणी घरात असतंच. त्यामुळं कुटुंबाकडे लक्ष द्यायला कोणी ना कोण असते, त्यामुळे कुटुंबाकडे काही दुर्लक्ष होत नाही. सामाजिक क्षेत्रात राजकारणात येऊन इच्छिणाऱ्या महिलांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? सामाजिक क्षेत्रात राजकारणात येणाऱ्या महिला ज्या आहेत इच्छुक त्यांनी खरंच राजकारणात यावं, बिनधास्त यावं असं मला वाटतं. कारण बऱ्याच महिला राजकारणात म्हणजे नकारात्मक अशी भूमिका असते घाबरतात यायला. पण आता आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी खूप चांगली मिळाली. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची त्यांना उत्तम संधी मिळाली. त्याचं त्यांनी म्हणजे त्या संधीचा त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. त्यांना एकच संदेश असेल की तुम्ही म्हणजे घाबरू नका, काट्यात कुठ्यातून तुम्ही मार्ग काढून तुम्ही यशस्वी व्हा, सक्षम बनवा. तुम्ही स्वतःला सक्षम बनवा आणि इतर महिला भगिनी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सक्षम बनवा आणि पुढे या. तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग? अविस्मरणीय प्रसंग म्हणाल तर मी ज्या वेळेला 14-15 वर्षाची होते त्यावेळेला अचानक माझ्या वडिलांचे निधन झालेले. तेव्हा माझ्यासाठी म्हणजे खूप वाईट प्रसंग, आमच्या फॅमिलीसाठी खूप वाईट प्रसंग होता. आणि आमच्या 4 बहिणींची जबाबदारी माझ्या एकट्या आईवर येऊन पडलेली. पण म्हणतात स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे आणि तशा पद्धतीने महिलांनी सुद्धा अगदी समर्थपणे सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. वडील म्हणजे रेटमध्ये होते, त्यांच्या जागेवर अनुकंपाखाली आईला दुर्गाव शाखेत घेण्यात आलं आणि तिने म्हणजे आमची सगळी जबाबदारी आमची 4 बहिणींची खूप म्हणजे चोख बजावली. तुमच्या जीवनातील अभिमानास्पद प्रसंग सांगा. अभिमानास्पद प्रसंग म्हणाल तर मी ज्या वेळेला सरपंच झाले त्यावेळेला जे आपले 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे जे कार्यक्रम असतात स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनाचे त्यावेळेला मला म्हणजे आपल्या भारत देशाचा झेंडा फडकवण्याचा जो मला मान मिळाला आपल्या बागणी गावातील मुख्य गावात चौकात, तो माझ्यासाठी खरंच म्हणजे असा अभिमानाचा असा प्रसंग आहे. तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्याल?
तुम्हाला मी मुलींना संदेश देईन की तुम्ही स्वावलंबी व्हा, स्वतःच्या पायावर म्हणजे उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहा. चांगले म्हणजे जिद्द ठेवून, एकच म्हणजे अशी जिद्द ठेवायची की मी हे म्हणजे ह्या क्षेत्रात जाणार, आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करून तिथे तुम्ही यशस्वी व्हा असं मला वाटतं. आणि तुम्ही स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही कराटे वगैरे असं शिकलं पाहिजे. आता मध्यंतरी खूप वाईट घटना घडल्या बदलापूरच्या म्हणा किंवा कलकत्त्याची ती डॉक्टर मोमिता त्यांची घटना घडली, खूप वाईट घटना घडली. त्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी चांगला विचार करून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करता येईल त्या दृष्टीने तुम्ही अवश्य प्रयत्न केले पाहिजेत. तसेच अजून सांगायचे झाले जे मोठ्यांचे कार्य, आपले महापुरुषांचे कार्य, योगदान जे आहे ते त्यापासून तुम्ही प्रेरणा घेऊन चांगली मेहनत घेऊन कष्ट घेऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे जिद्दीनं असं मला वाटतं. आणि पुढे जाऊन मोठं होऊन तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुमची वाटचाल राहिली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला आमची शाळा आवडते का? हो, खूप छान. तुमची शाळा जशी आहे तसे पांडीगावची सरपंच आहे, त्यामुळे ही पांडीगावची शाळा ही माझी सुद्धा शाळा आहे. खूप चांगली शाळा आहे, आम्ही नेहमी बघतो. मॉडेल स्कूल मध्ये आघाडीवर राहिलेली शाळा आहे. तसेच माझी शाळा सुंदर शाळा आहे, यामध्ये सुद्धा उपक्रमामध्ये घेऊन तालुका स्तरावर आपल्या शाळेने नंबर पटकावलाय. आणि यात म्हणजे सर्व शिक्षकांचे खूप मोलाचे योगदान आहे. खूप मेहनत कष्ट घेऊन त्या उपक्रमामध्ये त्यांनी म्हणजे राबलेत आणि नंबर पटकावलाय. तसेच या शाळेतील मुली सुद्धा तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर त्यांनी नंबर पटकावले. त्यांचं सुद्धा म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेला आम्ही जे कार्यक्रम घेतो त्यावेळेला आम्हाला त्याची प्रचिती येतेच. नेहमी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो, त्यात बऱ्याच मुलींनी बक्षीस पटकावलेले असते. म्हणजे हे सगळे शिक्षकांच्यामुळे पण आहे. त्यांनी मेहनत कष्ट घेऊन मुलांना ज्ञानार्जन करतात उत्तम, म्हणून हे सर्व करते. तुमची शाळा खूप छान आहे, आवडते मला. जिल्हा परिषद शाळा पाहुणे नंबर 2 येथे चांगली गावच्या लोकनियुक्त सरपंच मॅडम सौतृप्ती सनी पवनार मॅडम उपस्थित झाल्या आणि त्यांनी आमच्या मुलाखतीच्या दिलखुलासपणे प्रश्नांची उत्तर दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मला आज इथे आपल्या जिल्हा परिषद शाळेत मुलाखतीसाठी बोलावले, त्याबद्दल बागणी शाळा नंबर 2चे मी शाळेचे खूप आभार आहे. बघा, आपल्या हा नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण आधुनिक नवदुर्गा यांच्या मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे. आणि आज दुसऱ्या दिवशी आपल्याच गावच्या लोकनियुक्त सरपंच मॅडम सौ तृप्ती हवालदार मॅडम यांना आपण आमंत्रित केले आणि अतिशय दिलखुलासपणे त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुंदर दिलेली आहे. आणि त्यातून आपण म्हणजे आपल्याच जवळच्या मॅडम नेहमीच आपल्या शाळेला काय बौद्धिक सुविधासाठी, इतर सुविधांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण बोलवतो, आणि आज या वेगळ्या कारणाने बोलवलंय. आणि त्यातून तुम्ही एक इन्स्पायर होऊन त्या जशा आपलं एक गाव चालवते. म्हणजे जेव्हा पहिल्या इंदिरा गांधी ह्या पहिल्या पंतप्रधान झाल्या, त्यांना हे धरून सगळं समोर ठेवून ज्या ज्या महिला ह्या विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर राहत आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्या गावच्या सरपंच मॅडम सुद्धा त्यातच गणना होतीये. आणि त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शनानुसार तुम्हीही अशाच काही म्हणजे जिकडे आपण वळतो की हे क्षेत्र असं लेडीजसाठी आपल्याला काय नको किंवा काही नाही, पण जिवंत उदाहरण आपल्या समोर आहेत की मॅडमांनी सुंदर असं आपलं एक गाव चालवलं आहे. जसं घर चालवते, एखादा उद्योग चालवते, तसं गाव ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या सुविधायुक्त चालवावं अशी जी मॅडमांनी निश्चित करून त्या सरपंच झालेल्या आहेत, तो आदर्श तुम्ही सर्वांनी ठेवावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते. आणि मॅडमनी मुलाखतीसाठी वेळ काढला, आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही मी खूप खूप धन्यवाद मानते.